हाय हॅलो नमस्कार, मी पायल. आपलं पायल्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. तर पहिल्यांदा तर सॉरी म्हणते, कारण काही ताईंनी कमेंट्स केली होती की देवांच्या माळा कशा करायच्या, हा व्हिडिओ टाका, पण त्यासाठी थोडासा लेट झाला आहे. तर त्यासाठी पहिल्यांदा मी त्यांची सॉरी म्हणते. आणि आज मी या व्हिडिओमध्ये मी कशा माळा बनवणार आहे आणि मी आत्ता सध्याला आहे माझ्या देवांच्या माळा, तशा माळाही मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि मी देवांच्यासाठी आता मी पुढे कशा माळा बनवणार आहे, कशा प्रकारे बनवणार आहे, तर त्याही तुम्हाला एक दोन माळा मी दाखवणार आहे. तर चला तर मग व्हिडिओ. आणि त्यासाठी आपल्याला आहे मूर्तीची साईज काय आहे त्याच्यानुसार आपण माळा बनवणार आहे, जेणेकरून त्या मूर्तींना व्यवस्थित माळा दिसतील. त्यासाठी मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेल की कसं माप घ्यायचं आणि कसे माळा करायचा. तर चला तर मग आपण माळा बनवू. तर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर देवांच्या माळा हे आपल्याला घरीही बनवता येतात आणि कमी साहित्यामध्ये आपल्याला बनवता येतात. तर त्यासाठी साहित्य हे मी दाखवत आहे. तर इथं 5 mm चे मणी आहेत, 2 mm चे आहेत, 3 mm चे आहेत. आपल्याला जेवढी छोटी माळ, छोट्या आकाराची, मोठ्या आकाराची, आपल्याला जशी बनवायची तशी आपण माळेचे मणी आणू शकतो. तर आपल्याला छोटे मण्याचं म्हणलं तर आपल्याला 60 रुपयात एक अख्खा बंच भेटतो, त्याच्यामध्ये खूप माळा होतात. जर थोडंसं मोठं म्हटलं तर 2 माळ्या 10 रुपयाला तरी एक लढी येते आणि खूप महाग जात नाही. जर तुम्ही बाजारात एक माळ घ्यायला गेलात तर ती 10 रुपयाच्या खाली नाही, 10-15 रुपयाच्या. तर जर तुम्ही 50 रुपयाचं सामान घेतलं तर तुमच्या किमान 20 एक तर माळा आरामात बनते. तर देवांचं असं माप घ्यायचं आणि माप घेतल्यामुळे आपल्याला देवाला ॲक्युरेट अशी माळ बनते, जास्त मोठीही होत नाही. तर आता इथे मी माळ कशी करायची तुम्हाला दाखवते. तर माळ करताना आहे ना, मी आता 2 कलर वापरते, कारण थोडंसं हिरवा लाल कलर वापरला तर अजून माळा छान दिसतात. तर आता मी 3 मणी ओवून घेतले आहेत. पहिल्यांदा एक गोल्डन कलरचा, लाल कलरचा आणि हिरव्या कलरचा, असे 3 कलरचे मणी ववले आहेत. आणि आता छोटा एक मणी गोल्डन कलरचा ओवला आहे, जेणेकरून आपल्याला खालचा माळेचा शेप येईल. तर आता ही गोल्डन कलरच्या मणी सोडून आपल्याला हिरवा, लाल आणि गोल्डन कलरचा मणी हे ववून नंतर वर दोरा काढायचा आहे. तर असा शेप तयार होतो. त्यामुळे आपल्याला माळेचा लुक येतो, खाली गोंडा माळेला राहतो. आणि आता आपल्याला जे मणी आपल्याकडे आहेत ते मणी ववू शकतो साईडला. आणि यामुळे पटकन होतात ह्या माळा करायला. खरंच खूप वेळ जात नाही, खूप पटकन होतात आणि देवाला इतक्या छान दिसतात. आणि रोज आपल्याला देवांच्या माळा देवांना आपल्याला आपण आंघोळ घालताना काढावं लागतात, घालावं लागतात. त्यामुळे उशीर होत नाही आणि पटकन होतात घालायला. आणि देवाच्या साईजनुसार आपण घरीच बनवतो, त्यामुळं काय होतं की ॲक्युरेट बसतात. आणि जर आपण बाजारातून आणलेल्या माळा असतात त्या मोठ्या तरी होतात, नाही तर छोट्या तरी होतात. आणि खूप जाड असेल तर मग ते देवच दिसत नाहीत. त्यामुळं मग मी अशा प्रकारच्या घरीच माळा बनवते. आणि हे खूप साहित्याला कमी साहित्यामध्ये छान प्रकारे बनतात आणि टिकाऊ असतात. आता हे मी घरच्या माळा माझ्या 1 वर्षापूर्वी बनवल्या होत्या, तर इतक्या छान राहिल्या. तर आता म्हणून मग मी तुम्हाला ही दाखवते. आता ही मी अशा बनवल्या आहेत, त्या मी घरी माझ्या देवांना अशा बनवल्या आहेत. तर एका साईडला मी दोऱ्यात मणी ओवून घेतले आहेत आणि सेम दुसऱ्या ह्याच्यात ही ओवून घ्यायचे आहेत. किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवले आहेत. आणि तुम्ही नक्की करून बघा ह्या माळा आणि देवांनाही घाला. खरंच खूप तुमचं मंदिरही छान दिसेल. मी घालते माझ्या देवांना, तर माझं मंदिर इतकं छान वाटतं मला. आणि देवांना इतकं छान, आपण स्वतःसाठी खूप छान छान गोष्टी घेतो, तसंच देवांसाठीही केलं तर खूप छान दिसतं आणि आपल्या मनालाही प्रसन्न वाटतं. तर आता मी दोन्ही साईडला ओवून घेतला आहे आणि एक वेळेस आपल्याला लावून बघायचं आहे की ॲक्युरेट आहे का, जास्त मोठी होती, छोटी होती, ते एकदा लावून बघायची. म्हणजे गाठ बसण्याच्या अगोदर आपण लावून बघितलं तर आपल्याला अचूक अंदाज येतो. तर आता मी लावून बघितली तर मला परफेक्ट वाटली. तर आता मी याला गाठ मारून घेते आणि याला चिटकवायची गरज नाही. आता हा मी जाड दोरा वापरला. तर जाड दोरा वापरण्याचा एकच फायदा होतो की खूप दिवस टिकतं. जर तुम्ही साधा दोरा वापरला तर मणी साईडला जातात. ह्या जाड दोऱ्यामुळं मणी तसेच राहतात जसे आपण ओवून ठेवले आहेत. जर बारक्या दोरा ववला तर तो मणी सरकतात एका साईडला दुसऱ्या साईडला, असं होतं.
तर आता एक माळ ओवून झाली आहे आणि छान दिसते. आता मी दुसऱ्या प्रकारची मग तुम्हाला एक ओवून दाखवते. आता हे माझ्याकडे एक मणीच्या अगोदर घालायचं स्क्रू आहे, तर ते मी घेतलं. त्याच्यामध्ये पांढरा मणी एक घातला, गोल्डन घातला आणि असं 4 मणी घातले. तर आता पहिल्या प्रकार आपण पहिल्या वेळेस जसं केलं तसंच आपल्याला दुसऱ्या वेळेस ही खाली गोंडाच्या टायमाला करायचं आहे. खाली तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे आवडते ते मणी घालू शकतात. तुम्हाला नुसते व्हाईट घालायचे आहेत तेही घालू शकतात. जर तुम्हाला कलरचे घालायचे आहेत तेही तुम्ही घालू शकतात. तर आता मला लाल आणि पांढऱ्या कलरचं आवडलं तर मग मी तसं घातलं. आणि अशा प्रकारचे जर तुमच्याकडे नसेल तर फक्त मणी घातले तरी चालते आणि खूप लवकर होतात. तर आता मी मोठी माळ बनवणार आहे. तर आता इथं छोट्या गोल्डन मणी घेतला आहे आणि मोठा मणी घेतलाय. सगळ्यात छोट्या साईजचा पण घ्यायचा आणि परत नंतर 5 mm म्हणजे 0 mm चा एक घेतलाय आणि परत 5 mm चा असं घेतला. आणि ही माळ इतकी छान दिसते आणि फक्त एकाडे एक ओवत जायचं आपल्याला फक्त. बघा किती फास्ट होते आणि आपल्या मापानुसार आपल्याला तयार करता येतात. तुम्ही मोठ्या देवांनाही अशा पद्धतीने करू शकतात, छोट्या देवांनाही अशा पद्धतीने करू शकतात. अजून मी वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला दाखवू शकते, पण त्यासाठी वेगवेगळं सामान लागतं. हे कमी साहित्यात बनणाऱ्या माळा आहेत. जर तुमच्याकडे साहित्य नसेल तरी थोड्या साहित्यात तुम्ही आणून या अशा माळा बनवू शकतात आणि देवांना घालू शकतात. तर आता गोल्डन बीट आणि मोठे मोती असं घालून मी एका साईडचं ओवून घेतलं आहे. आणि दोरा ठेवताना थोडासा जास्त ठेवायचा, कारण आपल्याला गाठ मारायची असते. पकडायला येण्यासाठी तुम्ही थोडासा दोरा जास्तच ठेवत जा. आता मला सवय आहे त्यामुळं मला जेवढा ॲक्युरेट वाटते तेवढा मी ठेवला, पण हातातून निसटलं तर सगळे मणी पसरून जातात. त्यामुळं थोडासा दोरा जास्त ठेवायचा आणि याला गाठ मारायची. याला चिटकवायचं नाही, काही नाही. आणि फक्त गाठ मारण्याच्या अगोदर एकदा तुम्ही चेक करा की माळेची साईज व्यवस्थित आहे का. फक्त 1-2 वेळेस गाठ मारायची, सिक्युअर करायची, राहिलेला दोरा आपल्याला कट करून टाकायचा आहे. तर ही दुसऱ्या प्रकारची माळ आपली तयार आहे. किती फास्ट तयार झाली आहे. बोलत बोलत तर खूपच फास्ट वाटते मला करायला आणि दिसायला ही खूप छान दिसते. तुम्ही स्वामींना अशी करू शकता, सगळ्या देवांना तुम्ही अशी प्रकारच्या माळा बनवू शकतात आणि देवघराचं रूप अजूनच चांगलं दिसतं. तर आता तिसऱ्या प्रकारची दाखवत आहे. तर याच्यात मी लाल आणि हिरवा आणि गोल्डन असे 3 मणी घेतले आहे. तर आता याच्यामध्ये मी व्हाईट खाली घालणार नाही. आता ही 2 लढीची म्हणजे 2 पदरी तुम्हाला माळ दाखवणार आहे. तर आता गोल्डन सोडून द्यायचा आहे आणि आपल्याला हिरव्या आणि लाल मधनं दोरा बाहेर काढायचा. आणि आपण सिंगल लाईनला कसं मणी ओवून घेत होतो तसंच आपल्याला फक्त दोन्ही साईडला मोती ओवून घ्यायचे. आता ही मी छोट्या साईजचे म्हणजे 1 mm चे मणी घेतले आहेत आणि ते दोन्ही साईडला ओवून घेतले आहेत. आणि पहिल्यांदा जे मणी वापरले होते ते एकदा 3 mm चे वापरले, एकदा 5 mm चे वापरले. तुम्हाला जे आवडेल, तुमच्याकडे जे साईज असेल त्या मण्यात तुम्ही हे अशा प्रकारचे तुम्ही माळा बनवू शकता. असं काही नाही एवढेच मणी पाहिजे आणि अशा प्रकारेच मणी पाहिजे. तुम्ही अशा तुमच्याकडे ज्या मणी आहेत त्याच्यानुसार तुम्ही बनवा आणि बनवल्यानंतर खरंच खूप छान दिसतील. तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. तर आता दोन्हीकडनं मी ओवून घेणार आहे. आणि छोटे मणी असेल ना पटकन ओवल्या जातात, कारण ते एका दोऱ्यातच असतात, त्यामुळे ओवताना खूप लवकर ओवले जातात. मोठे मणी तरी जरा उशीर लागतो, पण छोट्या मण्याचे तर पटकन ओवले जातात आणि वेळही कमी लागतो आणि भरल्यासारखं देव दिसतात. जर तुम्ही 2 याचे केले तर असं देवांना असं छान डबल लेअरचं असल्यामुळं छान असं भरीव दिसतं. तर आता एका साईडचं मी ओवून झालं आहे आणि दुसऱ्या साईडचंही ओवून होत आहे माझं. आणि आपल्याला आता याला आहे ना 4 ह्याचं करायचे आहे, म्हणजे आपल्याला दोन्हीकडे 2-2 पदर येतात. तर दुसरा एक दोरा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी नंतर मणी ओवते. एका साईडला जेवढे मणी आपण ओवले आहेत तेवढेच आपल्याला पहिल्यांदा दोऱ्यामध्ये ओवायचे आहेत. जे दुसरा दोरा घेतला आहे त्याच्यात आपल्याला ओवून घ्यायचं आहे. आणि आता हे ओवून घेतले आहेत जेवढे पाहिजेत तेवढे.
आणि मोजून घ्यायचे आपल्याला किती पाहिजेत. नंतर आपल्याला सुई घाला काढा, त्यासाठी एकदाच माप बघायचं, नाहीतर आपल्याला डबल सुई काढावी लागते, घालावी लागते. आणि सुईचाही माप आपल्याला छोटं घ्यावं लागतं, मणी जातील अशीच सुई घ्यावी लागते. आणि हा मोठा दोरा आहे त्यामुळे ओवताना थोडासा आपल्याला जात नाही लवकर. तर आता जे पहिल्यांदा आपण घेतलेले आहे हिरवा मणी आणि लाल मणी, तर ते लाल मणी आणि हिरवा मणी आणि गोल्डन मण्यातून काढायचा आहे आपल्याला दोरा. आणि नंतर गोल्डन मणी सोडून द्यायचा आणि हिरव्या आणि लाल मण्यातून आपल्याला तो दोरा वरती घ्यायचा आहे. आधी खाली घालायचा आणि नंतर वरती घ्यायचा आहे आपल्याला. आणि वरती आलं की आपल्याला अजून एक मोती, जो चौथी पदर आहे त्याच्यामध्ये मोती ओवून घ्यायचा आहे. जो पदरामध्ये आपल्याला मोती ओवायचे, त्यामुळे आपले 2 पदरी ही माळ तयार होते. आणि ह्या माळेलाही खूप उशीर लागत नाही, 2 ह्याचे आहेत तरी पण खूप लवकर होते. पण दिसायला खूपच छान दिसते. मला तर 3ही माळा खूप आवडतात, कारण बदलून आपण देवाला या आशा करून ठेवल्या तर बदलून आपण घालू शकतो आणि दिसायलाही छान वाटतं. कधी सण असेल तर अशा माळा आपण वापरू शकतो देवांना. जसं आपण आपला सण असेल तर काही वेगवेगळे कपडे घालतो, हेच करतो, तसं देवांचे ही माळा आपण बदलू शकतो असे वेगवेगळ्या. आणि अजून तुम्हाला वेगवेगळ्या माळा बघायच्या असेल तर नक्की कमेंट करून सांगा, मी अजून एक व्हिडिओ करेन. तर हे 4 पदरी आपली माळ तयार झाली आहे. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वरती पण एक ग्रीन कलरचा किंवा लाल कलरचा मणी घालू शकता. तर आता मी माप बघते की एवढी बास होतीये का. आपण पहिल्यांदा दोरा घेतोच, पण तो काय होतो की आपण एक्स्ट्राचा पण घेतलेला असतो, त्यामुळं मग छोटी मोठी होऊ नये म्हणून एक वेळेस लावून बघायचे. आणि अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या देवांना माळा बनवू शकता. आता मी वरच्या साईडला 2 हिरवे मणी घालून घेणार आहेत, आणि म्हणजे त्याचा लुक छान दिसेल, अजून छान दिसेल ते. आणि आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी 3 प्रकारच्या माळा तुम्हाला करून दाखवल्या आहेत. तुम्ही नक्की करा, खूप सोप्या पद्धतीने करायला तुम्हाला दाखवल्या आहेत. आणि अशा माळा बनवा, देवांना घाला, आपलं देवघर अजून सुंदर बनवा. खूप सुंदर दिसतं. आणि जेवढं आपलं देवघर छान तेवढी आपली मानसिकता छान होतीये, परत आपलं घर छान वाटतं आपल्याला आणि खूप छान वाटतं घरामध्ये. तर या 3 माळा तयार झाल्या आहेत. आणि मी एकाच देवाच्या 3 माळा तुम्हाला करून दाखवल्या आहेत. तर तुम्ही मापानुसार तुमच्या देवांच्या साईजनुसार तुम्ही बनवू शकता. तर आता एक मूर्ती घेतली होती, तर मी त्याच मूर्तीच्या तुम्हाला 3 माळा करून दाखवल्या आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही ही माळा बनवा. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार.